नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. सकाळी लवकर आवरून आधी देवाची पूजा केली, त्यानंतर लक्ष्मी देवीच्या पूजेची सगळी मांडणी केली. लक्ष्मी देवीची मनोभावे पूजा केली, नैवेद्य दाखवून आरती केली, पुस्तकातली कथा वाचली, लक्ष्मी देवीचं अष्टक म्हटलं, श्रीसूक्त म्हटलं. व्हिडिओच्या शेवटी माझ्याकडे जे श्रीसूक्ताचं पुस्तक आहे त्याचा फोटो टाकलेला आहे, त्यात प्रत्येक श्लोक आणि त्याचा अर्थ दिलेला आहे. शेवटी फलश्रुतीसुद्धा दिलेली आहे. मला एका ताईने विचारलं होतं की श्रीसूक्ताचा पाठ कसा करायचा. मंगळवारी, गुरुवारी किंवा शुक्रवारी 8 वेळा किंवा 16 वेळा तुम्ही देवीच्या समोर बसून श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि शेवटी फलश्रुती म्हणायची आहे. देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. तसाच हा पाठ तुम्ही नवरात्रीतसुद्धा करू शकता. सकाळचा सगळा स्वयंपाक आवरून साधारण 11:15ला मी ड्रायव्हर्स लायसनचे माझे काम होते, ते काम करण्यासाठी म्हणून DMVला गेले. त्या ऑफिसमध्ये गेले आणि तिकडे बऱ्यापैकी गर्दी होती. 3 तासानंतर माझा नंबर आला. तिकडचे माझे काम करून मी 2:15ला घरी आले. आज उपवास होता, त्यामुळे आल्यानंतर आधी बटाट्याची उपवासाची कोरडी भाजी केली आणि त्यावर दाण्याचं कूट पेरलं आणि थोडीशी ती भाजी खाल्ली. त्यानंतर थोडा आराम केला, डिशवॉशर लावले, चहा घेतला. संध्याकाळी स्वयंपाकाला लागले. वरण भात, फ्लावर बटाट्याची भाजी, त्यानंतर शिमला मिरचीची भाजी, गाजराची कोशिंबीर आणि कणकेचा शिरा असा सगळा स्वयंपाक केला. मुलं घरी आल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही आरती केली. अशा प्रकारे आजचा दिवस आम्ही साजरा केला आहे. धन्यवाद.